क्रिकेटचा, तो सण आहे पठारचा, तो सण आहे आपल्या वाई तालुक्याचा। बघू शकता सामना गोलंदाज तयार होत आहे बॉलिंग मध्ये विक्रम मांढरे यांच्या हातात चेंडू आणि समोर सूर्यप्रकाश अजून देखील आपल्या डोक्यावरती लख प्रकाश। हा सूर्य तेज आहे, तपस्वी आहे, सूर्य प्रामाणिक आहे, विश्वास देतो तो उद्या परत येणार। हा विश्वास फक्त सूर्य देऊ शकतो, दुसरं कोणी नाही। तो विश्वास तुम्ही देखील ठेवायचा आता आपल्यामध्ये। पहिला बॉल फलंदाज झोपल्या शॉट मारायचा प्रयत्न केला, जरूर तिथे एक रन मात्र प्राप्त केली जाते। एक धाव मिळाली तिथे आणि एका धावेनं धाव संख्येचा श्री गणेश ओपन केलेला आहे। श्री गणेशात केला पूर्ण, एक रन तिथे मिळाली। 4 षटकाचा सामना आजच्या दिवसातला हा शेवटचा मुकाबला आहे। पहिलं षटक हाताळते ते विक्रम आणि समोर आहेत गो बॅटिंग साठी राजगुरु यांना आपण बघू शकता बॅटिंग साठी तयार आहेत शेवटच्या मुकाबल्यात। चांगला बॉल यावेळेस, ही स्विंग आहे, ही गती आहे, मात्र पाठीमागच्या मॅच मध्ये आपण बघितलं ती ओळखली होती जितू यांनी। जितू आणि विक्रम सर एकाच तालमीतले आहेत, ग्रीप ओळखतात, हाताची कोणती बॉल टाकणार, लेग टाकणार का ऑफ टाकणार आहे। मात्र आता त्यांनी ती गोलंदाजी लपवलेली आहे विक्रम यांनी। पहिल्या षटकामध्ये शांत ठेवले, मात्र मनीष यांना माहिती आहे मी कोणता लेवलचा खेळाडू आहे। सूर्यफूल म्हणता मनीषला, हा सूर्यफूल चमकलाय आणि हा शॉट देखील मारलाय, सीमारेषेच्या बाहेर आला एक शाही षटकार। पुन्हा एकदा इन स्विंग केलाय, चांगला बॉल, सिंगल प्राप्त होते, धावसंख्या पुढे जाते, स्कोर मात्र बघायला मिळाला 9 रन्स वरती। 9 धावा धावफलकामध्ये पहिलं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे। राजगुरु यांच्या खात्यामध्ये 1 रन्स, मनीष यांच्या खात्यामध्ये 8 धावा आहेत। एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार विक्रम मांढरे यांना बॉलिंग मध्ये बघू शकता आपण। विकेट हो, यावेळेचा फटकावून साईडला बॉल भिरकावून दिले गेले, सीमा रेषा पार, चौकार। माध्यमातून मोठे प्राध्यापक आहेत एथलेटिक्स, मिस्टर एथलेटिक्स, एक ही फंडा इनका आहे, ओनली एथलेटिक्स। हा बॉल चांगला आहे, आता मात्र फिरकी दाखवली, आता दाखवलं मी शेनवाना आहे या वाईचा। तो बॉल मात्र पेश केला आणि षटकाची झाली समाप्ती। पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली बोर्डला 13 धावा असणार आहे धावफलकामध्ये। स्ट्राइकर आहेत मनीष मांढरे, कोण आहे नॉन स्ट्राइकला आहेत राजगुरु सर,
बॉलर नेम सांगा प्लीज. बॉलरचं नाव सांगा. समीर यांचा पहिला बॉल काय असेल? जेलबाद की छटकार की चौकार? डॉट बॉल. जे सांगितलं होतं त्यातलं काहीच नाही. डॉट बॉल झालंय. मनीष मांढरे यांनी. बेकार. दोन रन काढले आहेत. मनीष मांढरे यांचा बॉल लांब जातो पण काय चौकार नाही तर षटकार काहीच लागत नाही. इथे 1 रन काढला आहे. 1 रनाने समाधान मानावं लागेल. ते स्ट्राइक वर आले राजगुरू सर. असा डॉट बॉल गेलाय. चला पटकन आवरून घ्या. असा हा षटकार मारलाय राजगुरू सरांनी. बघतोस काय रागानं षटकार मारल्या वागानं. राजगुरू सरांनी. आणि हा बघू शकता स्कोर असणार आहे तो 26 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. फुटटॉस चेंडू अति खरपूस समाचार घेतलाय आणि दाखवलाय हा शॉट की मी परत आलोय. मी आलो, मी पुन्हा येणार आणि मी पुन्हा मैदान जिंकणार दाखवलेलं आहे. आणि याच बरोबर ती धावसंख्या आपण जर बघितली 26 धावा धावसंख्येमध्ये आहेत. बघू शकता हा सामना मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन. 2 खेळ संपला. 3ऱ्या षटकाला तयार केली सुरुवात केली जातीये. 3ऱ्या षटकाला 2 षटकांचा स्कोर झालाय 26 धावा धावफलकामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि हा सामना चुरशीनं चाललाय. आणि हेच पाहायचे प्रेक्षकांना, कारण की दोन्ही फलंदाज चांगले, दोन्ही गोलंदाज चांगले. चांगला सामना, बेस वर्सेस बेस ही लढाई ती आता होते सुरू. आणि आता गोलंदाज देखील आणखी सज्ज होताना दिसत आहे. तिसऱ्या षटकाला आता काय घडणार आहे? तिसऱ्या षटकात 26 धावा झाले धावसंख्येमध्ये. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी आता केली जाते सुरुवात. सूर्यफुलासारखे खेळायचे. सूर्यफुलाला जेवढ्या पाकळ्या असतात त्यावढ्या बाजूला षटकात चौकार मारायचे. या शेवटच्या सामन्याचा मानस.
आणि हा चेंडू जर बघितला कुठेचा बॉल होता मिड विकेटला खेळून काढलाय शतक खूप चांगले केलेले दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळतो 2 धावा तिथे केल्याच कंप्लीट धावसंख्या मात्र पुढे जाते धाव फलकावरती 28 धावा षटक क्रमांक 30 या ठिकाणी जे सुरू असणार आहे स्पोर्ट्स ऑन हे पठार प्रीमियर लीगचा तिसरा सीझन आहे पहिल्या सीझन देखील हिट दुसरा सीझन खूप हिट झाला आणि तिसरा सीझन खूप हिट होतोय आणि हा चेंडू जर पाहिला गेला डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और छक्का देख 6 रन नाद केला वाद आणि ते बाद झाले काही व्यवसाय करतात काहींच्या कंपन्या आहेत काही आयटी क्षेत्रात आहेत काही स्पोर्ट्स क्षेत्रात आहेत मात्र सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे हा वन अँड ओनली क्रिकेट पठार प्रीमियर लीगची खासियत आहे आपल्या खेळानुसार फुटबॉल बॉल यावेळेस देखील एक चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 रन पुन्हा एकदा पुढचा फटका हा देखील चाललाय जंगल में शेर बागों में मोर और दिल मांगे मोर ये आया है चौका 4 रन स्कोर मूव ऑन 42 लॉस ऑफ 1 ओव्हर नंबर 3 चालू खूप चांगला खेळ सुरू आहे त्यापर्यंत बॅटिंग धुवाधार सुरू आहे पुन्हा एकदा हवेमध्ये फटका टोला दिला आणि चाललाय लॉंग ऑन बोर्ड लाईनच्या बाहेर हा देखील षटकार कर लो कद ऊंचा अपना क्योंकि आसमान नहीं मैं परिंदा क्यों बनूं मुझे तो आसमान बनना है चांगला षटकार ठोकलाय 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट धावसंख्या 48 धावा चौथ्या ओव्हरला होती सुरुवात पहिल्या दिवसातील शेवटचा मुकाबला इथे सुरू आहे 2 दिग्गज टीम मध्ये आज सामना बघू शकता हा मुकाबला काय रंग देतोय दीपक आलाय बॉलिंग मध्ये चौथ्या षटकाला होती सुरुवात समोर आहे राजगुरु कोसळे सर मिस्टर ॲथलेटिक व्हाईट बॉल नॉट इम्प्रेस हम पण इम्प्रेस नाही व्हाईट बॉल
वाईड बॉल मारलाय. पहिलाच बॉल वाईड बॉल. पहिल्यांदा बघते. असं हे रनआउट केलंय राजगुरू सरांना. Batter name please. परत स्ट्राइकवर नॉन स्ट्राइकवर जयेश. जय स्ट्राइक जय. असे 2 रन काढलेत आणि धावसंख्या बघावी तर 51 आणि 2 बाद. स्वतः मांढर देवी इथे कॉमेंट्री करू राहिली. साक्षात देवी प्रकट झाली आहे. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द डे. असा हा शॉट ऑफ द डे षटकार मारलाय. काय होता तो फटका दाखवून दिले. इथले वाघ तुम्ही, सिंह तुम्ही, रिंग मास्टर मी आहे आजच्या दिवसाचा. तोच तो फटका जसं दिदीने सांगितलं शॉट ऑफ द डे. मिस झालाय. नीट खेळायला लागेल. Last 2 balls remain of over. असे इथे 2 रन काढले आहेत. धावसंख्या झाली आहे. जे स्ट्राइकवर आहेत. वाईड बॉल टाकले. दीपक वाईड बॉल नका टाकून तर त्यांचे रन वाढतील. नो बॉल दिलाय. फ्री दिले. कुठली टीम बॅटिंग करते? बॅटिंग कुठली टीम करते? मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशनला फ्री हिट भेटले. विकेट पडली तरी विकेट नाही मानणार. विकेट पडली आहे. बॅटर आहेत अजित. स्ट्राइकवर आहे जयेश. काय असा चौकार मारलाय आणि चौकाराबरोबर स्कोर झालेला आहे तो 64 धावा आणि टार्गेट असणार आहे 65 धावेचं. बघूयात कोणता संघ विजयापासून दूर आहे. दोन्ही संघ. हा सामना कसा ठरणार, कसा होणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा आपली सर्वांची लाडकी प्रीमियर लीग, पठार प्रीमियर लीग. आणि याच्यामध्ये बघू शकता हा स्कोर का जयेश यांनी केल्या 28 धावा, मनीष यांनी केल्या 23, राजगुरू सरांनी केल्या 11 धावा
बॉलिंग मध्ये विक्रम सरांनी फक्त 13 धावा खर्च केला, समीने 13 दिल्या, दीपकनं 16 तर गौरवनं 22 धावा दिलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत हा स्कोर असेल 64 धावा आणि 65 धावा बनवायच्या 24 बॉलला. काहीच शक्य काहीच अशक्य आव्हान कोण पेलणार? मिळूया छोट्याशा ब्रेक नंतर, तोपर्यंत ऐकूया डीजे माऊली यांना. आहे ऋषिका आमच्या सोबत कॉमेंट्री करतायत. ऋषिका सोबत आहेत आमचे स्कोरर स्पोर्ट्स ऑन चे सुंदर कार्य कॅमेरामॅन देखील करताना तिथे वाईचे असणारे सर्व. तर आता साईची बॅट घेऊन दाखल झाले दोघही फलंदाज. सूर्याची किरण ना साक्षी देत, मावळत्या सूर्याला साक्षी देत हा सामना बॉल द्यायचंय आता, कारण की गोलंदाजी देखील दोन्ही संघाची ताकद नाही राहिली, दोन्ही संघाची ताकद राहिली त्यांची बॅटिंग. तर आता बघूयात या मैदानामध्ये काय घडणार. थंडी आता इथे चालू झालेली आहे, मात्र मुंबई पुण्यात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उन्हाने कर घातला असला तरी आपल्या साताऱ्यामध्ये वाईमध्ये या निसर्गात या सह्याद्रीमध्ये अजिबातच थंडी अजिबात गरमी नाहीये. मात्र आता बघू शकता सामना काय घडणार आहे. एसपी सुपर जायंट्स संघ उतरलाय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक आपण हात उठे गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ही गोष्ट आहे. आता बघू शकता हा विश्वास ठेवायचा सूर्यासारखा, की सूर्य तुम्हाला सांगून जातो मावळताना मी उद्या पुन्हा येणार आहे सकाळी, काळजी करू नका. तसं तुम्हाला आता वागायचंय, टीमला विश्वास दाखवायचा आहे विजयाचा. बघू शकता सामना. अमीर बॉलिंग साध्या, मनीष फुटा बॉल होता ऑन साईडला खेळलेला आहे. खूप चांगला फटका मात्र तिथे बघायला मिळतोय. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते. खात खोललेले आगा जैसा तो अंजाम कैसा. अपने दरबार में तू राजा बन के आया कर, आता असं म्हटलं होतं विराट कोहलीला आकाश चोप्रा यांनी. आता तेच दाखवायचं आपल्या दरबारावरती राजा कोण बनणार आहे. चांगला बॉल यावेळेस मनीषांचा बघायला मिळतोय. अतिशय अप्रतिम चेंडू सोबत आहे. ऋषिका काय वाटतं ऋषिका तुला हा सामना कशी वाटते, तुला गोलंदाजी कशी वाटते, तुम्हाला फलंदाजी. मनीष मांढरे यांची गोलंदाजी चालली भारी, फलंदाजीचं काही सांगता येत नाही.
मनीष मांढरे यांनी प्रयत्न केला बाद करायचा पण नाही झालं सक्सेसफुल. समीरा स्ट्राइक वर. असा 1 रनने समाधान मानावं लागेल. कॅच सुटला. डॉल्फिन माशासारखा उडला तो. डॉल्फिन माशासारखा उडला तो. सुबेशॉट मारायचा प्रयत्न पण अडकले तिथेच फलंदाज. मनीष मांढरे यांचा शेवटचा बॉल. काय होईल ते बाद. उंच असा चेंडू गेलाय. हे झाले जेल बाद. ओव्हर समाप्त. ऋषिका काय वाटते हा धोनी बनेल का कोहली बनेल का बनेल काय करणार रिंकू सिंग. तुला तर वर्ल्ड कपला जागा नाही मिळाली. शिवम डुबेला मिळाली तर शिवम डुबे बनू शकतो का मॅच फिनिशर बघू शकतो. आता 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. लाल मातीत कोणाचा खेळ चांगला घडणार आहे दुसऱ्या षटकाला. मात्र गोलंदाजी बघू शकता आपण एकदम चैन खेचलेली आहे. चैन खेचली आहे ट्रेनची. आता रेल्वे थांबली. बघू शकता पुन्हा एकदा एक्सेलेटर वरती पाय द्यावा लागेल. मात्र पुन्हा एकदा स्विंग की कहानी है. देखिए भाई जलवे क्या हो रही है गेंदबाजी. कमाल हो रही है. यहां से वहां इधर चला मैं उधर चला फिसल गया. तूने क्या किया. 2 भिंदी गेंदे रन नहीं आया. फिलहाल ये कल देखेंगे. अब आज का दिन अब बिल्कुल फुल टॉस गेंद. यहाँ पे शॉट बढ़िया और ये बिल्कुल जाएंगे गेंद सीमा रेखा के नहीं गई है. वहां पे फील्डर है. वहां पे आंखों का तारा दिन का सूरज का उजाला अब मिटने ही वाला है. छाने वाली है रोशनी. होने वाला है अंधेरा. लेकिन उसके पहले कौन होगा इस दिन का असली हीरा. सामने कप्तान यहाँ पे विक्रम मांढरे जी ये सुल्तान बन के आए हैं अपने धरती में. अपने धरती अपना राज. लेकिन गेंदबाजी हो रही है कमाल. गेंदबाजी फिलहाल वहां से एक ही लिया. लेकिन फिलहाल ये स्लो मोशन अब तक खत्म होता नहीं. बिल्कुल हमारे श्रुतिकों को पसंद है स्लो मोशन डांस करना. और उसी तरह से यहाँ पे गेंदबाजी भी हो रही है और बल्लेबाजी भी हो रही है. तो क्या थोड़ा सा यहाँ पे
अब स्पीड को बढ़ाना होगा। बड़ा शॉट यहाँ पे, कहती होगी भाई मांडा देवी एथलेटिक्स फाउंडेशन की टीम इस मैच में पूरी तरह से आ गई है। 7 बने हैं, 1 विकेट खो के, दूसरा जारी है। गेंदबाज मार्ग पर जयेश है, फिलहाल अच्छी गेंदबाजी करते हुए और एक अच्छी गेंद। इसके साथ हुई है कहानी खत्म 2 की। 2 में हुई कहानी खत्म। 2 के बाद स्कोर यहाँ पे बने 7 रन 1 विकेट के नुकसान पे। 12 गेंदे, जीत बहुत दूर चली गई है। शायद मुझे लगता है जीत खो गई है। कहाँ खोई है जीत? 12 गेंदे बाकी है, अब मुकाबला बहुत दूर है। तो कहते हैं श्रुतिका जी छोड़ो कल की बातें, कल की बात है पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलके नई कहानी। 12 गेंदे बाकी है, क्या होगा इस गेंदों में? क्या होगी चेंज यहाँ पे? ये मैच कहा युवराज सिंह ने कि मेरा छक्का और रिकॉर्ड बस हार्दिक पांड्या तोड़ सकता है। क्या ये बनेंगे हार्ड हिटर पांड्या? क्या बनेंगे हार्दिक पांड्या? क्या लगाएंगे लगाम? ओ देखिए शॉट, देखिए बहुत ही अच्छा लगाया और ये नहीं गया वहां पे, एक ही मिला है वहां पे। काय होईल पुढच्या चेंडूला? गोपनीसारखी बॅट फिरवली, अशी बॅट स्विंग झाली, लांब न वाटत होतं बाद झाले, पण तसं नाहीये. एकच रन केले विक्रम मांढरे यांनी. असे 1 रन करून जेल बाद. डीजे मोठा माशा जाळीत अडकला आणि मैदानाच्या बाहेर गेला. महेश आले स्ट्राईकवर. काय असं चमत्कार करून देतील? एकच रन काढला इथे. काय शक्कर है? ये मिला बिल्कुल यहाँ पे फटक्यात आहे वजन. धावा मिळतील इथे अर्धा डझन. चांगला दर्जा दाखवलाय, हा ठोकलाय, मॅक्सिमम दाखवलाय, दम मारलाय, फटका मॅक्सिमम. सस फटका मारावा लागेल. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने करण्यासाठी बॉलिंग. 15 धावा झाले धावफलकावरती, 2 बाद असताना कि एकदा या रोहित शर्मा बनना चाहते थे समीर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली 15, 2 बाद आहे, 5 इथे म्हणावं लागेल थोडासा सामना आज नशीब साथ देत नाहीये, नशिबाची साथ नाहीये. बघू शकता 6 चेंडूचा सामना बाकी आहे. काय विचार आहे? एवढ्या बँकेत रक्कम असून देखील चिंता आहे सरांना की मी बॉलिंग करू का नको.
कारण भरपूर रन्स आहे त्यांच्याकडे अजून 6 चेंडू आणि रन बनायचे एसपी सुपर जायंट्सला. सुपर जायंट्स, कम ऑन सुपर जायंट्स. क्या चांगला बॉल यावेळेस बघायला मिळालाय. काय अतिशय सुंदर देखना बॉल टाकलाय. 5 बॉल बाकी आहे आणि खूप चांगला खेळ दाखवलाय खरं तर राजगुरू सरांची. खूप भन्नाट गोलंदाजी मात्र बघायला मिळाली. आजचा सूर्य काय घडणार आज बघू शकता. ऑन साइडला बॉल गती हरणाची आहे, ताकद देखील आहे. वाघाच्या टरकाळी वाघासारखी फोडली. आज चांगला खेळ पेश केलाय तो गोलंदाजांनी. पुन्हा एकदा आज चेंडू दिवस झाला. आज बघू शकता थोडा फील्ड टांगा पलटी झाला. घोडे फरार देखील झालेले पाहिले आपण. मात्र आजचा दिवस पहिला होता. उद्या मात्र वेळेमध्ये सामने चालू होतील.